डोक्याला भरजरी फेटा, ट्रॅक्टरमधून मिरवणूक आणि सोबतीला मराठमोळा बेंजो। ही मिरवणूक पोहोचली थेट साखर कारखान्याच्या केनयार्ड विभागात। होय, केनयार्ड विभागात काहीसा वेगळा आणि पुरुषी मक्तेदारी असलेला दरवर्षीचा गव्हाणीत मोळी टाकण्याचा हा कार्यक्रम, पण यंदा मात्र हा मोळी टाकण्याचा शुभारंभ केला थेट कार्यक्षेत्रातील महिलांनीच। मी जी बनकर नारायणगावला असते, आमची शेती आहे, तर पहिल्यांदाच इथे साखर कारखान्याच्या मोळी उत्सवाला आम्ही इथे आलेलो आहोत। तर इथे छान सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि सतीशदारांनी त्यावेळेस सगळ्यांना इथे महिलांना सगळ्यांना प्राधान्य दिलेलं आहे, त्यामुळे सगळ्या महिला खुश आहेत आणि छान वाटतंय सगळ्यांना। महिलांना गव्हाणीत मोळी टाकण्याचा बहुमान देऊन हंगामाचा प्रारंभ करणारा विघ्नहर कारखाना हा राज्यातील एकमेव कारखाना असेल, त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद होता। नमस्कार, मी अमृता गडगे। या ठिकाणी विघ्नहर साखर कारखान्याची जी आज भूमिपूजन होते, त्याच्यामध्ये आज सत्यशील दादांनी जो आम्हाला महिलांना या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत। कारण यापूर्वी आम्हाला फक्त एवढंच माहीत होतं की या ठिकाणी मोळी पूजन असतं किंवा मोळी टाकतात, मग साखर बनते वगैरे, हे आम्ही कधी पाहिलेलं नव्हतं यापूर्वी। ते या निमित्ताने आज आम्हाला इथे पाहायला मिळालं आणि आम्ही अतिशय म्हणजे सत्यशील दादांचे खूप आभारी आहोत की त्यांनी आम्हाला ही महिलांच्या हस्ते आजचा जो कार्यक्रम ठेवला, आम्हाला वाटतं पहिल्यांदाच या जुन्नर तालुक्यामध्ये असावा, त्याच्यामुळे त्यांचे अतिशय आभार। कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य महिला सभासदांना हा मान देत विघ्नहर कारखान्याने आपल्या 31व्या गळीत हंगामाचा शुभारंभ वेगळेपणाने केलाय। महिलांना दिलेल्या सन्मानाचा साखर कारखानदारीत नक्कीच स्वागत केले पाहिजे। C24 साठी स्मिता चौधरी, जुन्नर।